नमस्कार मंडळी, लवकर एक्सप्रेस मध्ये तुमचं स्वागत आहे. आज 31 डिसेंबर आणि प्रत्येकाचे काही ना काही प्लॅन आहे. जसं की कोणी देवाला गेलाय, कोणी फिरायला गेलाय, कोणी गोव्याला गेलाय, तर कोणी उदयपूरला गेलाय. तसं आज आमचा पण एक प्लॅन आहे. आम्ही जाणार कल्याणवरून शनी शिंगणापूरला. शनी शिंगणापूर हे आमचं घर आहे. सो आम्ही कल्याण ते शनी शिंगणापूर बुलेटवर ट्रॅव्हल करणार आहे. तर आता हेमंत ऑफिसवरून निघालाय. मी सगळं पॅक वगैरे करून सगळं रेडी आहे. जस्ट हेमंताला का जेवण करून आणि फटाफट आम्ही झालो रेडी शिंगणापूरला घरी जाण्यासाठी. यस. तर आम्ही निघतोय आता. हा, खूप दिवसानंतर. तर आम्ही निघतोय आता कल्याणवरनं. कल्याण वेस्टला राहतो आम्ही. कल्याण वेस्टवरनं कल्याण हायवे पकडून इगतपुरी मार्गे सिन्नर मार्गे तळेगाव दिघी इथून लोणी, राहुरी आणि शनी शिंगणापूर. एकदम बरोबर. असंच जाणार आहे आम्ही. काहीच माहित नसतं गेला. हिला थोडं पण माहित नसेल. हिला विचारलं कुठल्या गावात आहे आपण. थांब मोबाईलवर बघते. तुम्ही सांगितलं बरोबर सांगितलं आता. चल रूट एक्सप्लेन कर परत. आपण कल्याण वेस्ट मध्ये राहतो. तिथनं कल्याण हायवेवर जाणार आहे इगतपुरी मार्गे. नंतर तळेगाव दाभाडेला जाणार आहे. तळेगाव दिघीला जाणार आहे. कुठे होतो आपण. लोणीला सिन्नर मार्गे तळेगाव दिघी नंतर लोणी नंतर आपल्या घरी. आणि यावेळेस ही बागेत काम करायला येणार आहे माझ्यासोबत. चला ती घरी बघू. बाग खुरपायला मदत करणार आहे बायांसोबत. घरी चल बघू. स्प्रे मारणार आहे. हा, चला विषय होतोय. चला टेक केअर. घेऊ मध्ये आम्ही म्हणजे 15 मिनिटाचे 2 ब्रेक आणि अर्धा तासाचा एक मोठा ब्रेक, असे 3 ब्रेक घेऊ. आणि आम्ही रस्त्याने पण चालत असताना तुम्हाला दाखवू. जर्नी दाखव. आमची जर्नी दाखवू. चलो चलो बाय. चलो. काय बस थिंग्स टू चेक बिफोर राईड. ओके का? ऑल गुड. ओके, चलो फिर. 950चं पेट्रोल भरत आहे. कसारा घाटात एंट्री केली आहे आता आम्ही. डेंजर घाट आहे हा. बापरे, रोड कसं डेंजर आहे. नुसतं टन 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 तिकडून टन. व्ह्यू खूप भारी दिसतोय पण. पावसाळ्यात कसं भारी वाटत असेल नाही ते. कसारा घाट आहे हा, माहितीये. हे बघा किती छान व्ह्यू आहे. ट्रेन पण चालले, मालवाहतूक गाडी. हे बघा, झुक गाडी, कशी कोणा गाडी, कशासाठी कोणासाठी खंडाळाच्या कसाऱ्याच्या घाटात जाई. संपला नाही. बापरे, खूपच मोठा घाट आहे. खूप जास्त थंडी वाजते घाटात आल्यावर. ब्रेक घेतलाय. मी घेतली कॉफी, हेमूने घेतला चहा. हेमू कसा थकलाय बिचारा. आणि माझी कॉफी सांडून गेली थोडीशी. ती थोडी मी वेंदळी ना, त्यामुळे. हे असं बोलण्यासाठी एक नंबर येणार हा पोरगा. खबर असते तू. दात दिसताय तुझे. आज 25 चा एंड डे. आज 31. का बरं? सॅलरी येते म्हणून. आम्ही 31 ला इंटरेस्टेड नाहीये. आम्ही सॅलरी येण्यासाठी इंटरेस्टेड आहे. खूप छान. परत तिथं चेअर पाडली आता. बस. चहा आणि कॉफीचे किती रुपये झाले? 30 रुपये. सो 950 रुपयाचं पेट्रोल, 30 रुपयाची चहा कॉफी. आता
आतापर्यंतचं कॅल्क्युलेशन. एक गोष्ट मला खूप आवडते, माझ्या पायाला जर कळलं की ना तर मी बिनधास्त त्याचे पाय मोकळे सोडू शकते, कारण माझी हाईट थोडी कमी आहे आणि पाय पण खाली टेकत नाही, त्यामुळे मला हे खूप आवडतं. आवाज नाही येते मग तुझा. तुझी हाईट कमी म्हणू ना, तुझी हाईट कमी आहे का कमी? गुट्टी तो गुट्टी. गोष्टी नाही म्हणायचं मला. आणि अजून एक फीचर आहे जे सगळ्या मुलींचं फेवरेट असेल, जे रॉयल एनफील्डचं ऍप इन्स्टॉल करायचं आणि तिथनं मॅप स्टार्ट करायचा. तो मॅप डायरेक्टली आपल्याला इथे डिस्प्ले होतो. सो आपल्याला सांगायची गरज नाही पडत आपल्या ड्रायव्हरला कुठं जायचं, कसं जायचं. माझं मोस्ट फेवरेट फीचर आहे आणि मे बी सगळ्या मुलींचं पण असेल. काही जण लेफ्ट राईट चुकीचं सांगत राहता नाही, त्याच्यामुळे हे लावलेलंच परवडतं. कुठे 9-10 किलोमीटरचा चक्कर मारायचा परत चुकल्यावर. आता सर्व बाईकला हेच फीचर यायला पाहिजे, कारण सगळ्यांच्याच बाईक अशाच असतं माहिती आहे मला. सगळ्यांच्या बायका अशा असतात म्हणजे तुला काय माहिती बाकीच्यांच्या बायका कशा असतात? व्हिडिओ येतात ना सगळ्यांचे, रील्स येतात, व्हिडिओ येतात. शट अप. आता मी आमच्या गावाला पोहोचणार आहे. अजून अजून सिन्नर क्रॉस नाही केलाय आणि गावाला पोहोचणार आहे म्हणे. थोड्या वेळात बोलले मी, लगेच नाही. गुरेवाडीच्या पुढे आलोय आणि एवढी एवढी थंडी वाजते ना, मला कॅमेरा पण पकडू वाटत नाहीये. फायनली 1.5 तासाने आम्ही ब्रेक घेतला. एवढी थंडी वाजते ना, हे मुझे तर हाल खराब आहे बाईक चालून चालून. 160 किलोमीटर आलोय. किती वाजता निघालो? 3:30 ला निघालो होतो. खूप जास्त ट्रॅफिक असल्यामुळे ऑलमोस्ट किती झाले? 3:30, 4:30, 5:30, 6:30, 6:45, 3-3.5 तास. 3.5 तास होऊन गेले फक्त 150 किलोमीटर. हो, पोचूया लवकरच. 160 आलोय आपण. 165, 170 आलोय समज. अजून किती बाकी आहे? आणखी 80 किलोमीटर जायचे आपल्याला. अच्छा. नाही हा. तर 4. मी ब्रेक घेतला इथं. काकूंनी मस्त शेकोटी पेटून दिली आम्हाला, कारण खूप जास्त थंडी वाजत होती. खूप थंडी इकडं. Yes, 31 मुंबईमध्ये एवढी थंडीच नाही. अरे मुंबईमध्ये काहीच नाही एवढं, इकडं किती डेंजर आहे. 35. चहाच या शॉर्ट्स नाही. शेकोटी आणि चहा. जर काकूंनी शेकोटी पेटून दिली आपल्याला. फायनली लोणीमध्ये पोहोचलोय आम्ही आणि अजून मॅक्स टू मॅक्स 1 ते 1.5 तासात आम्ही पोहोचू. अच्छा, 1 तासात आम्ही सोनेला पोहोचू. आम्ही आता पोहोचलोय राहुरी फॅक्टरीवरती. आता वाजले 8:30. कुड. कॉफी पण इथं बेस्ट कॉफी भेटते. लास्ट टाइम आपण पुन्हा एकदा पिलं होतं ना, खूप पाऊस होता. 600 होती आमच्याकडे जुनी. इतके हाल झाले त्यावेळेस पावसात. पूर्ण 3 तास पावसात होतो आम्ही. त्यावेळेस आम्ही इथे थांबलो होतो राहुरी फॅक्टरीवरती. इतकी मस्त चहा भेटतो इथं. कॉफी मस्त भेटते. उपसरपंच नाव इथे राहुरी फॅक्टरीचा, इंडियन ऑइल पेट्रोल पंपच्या शेजारी. चला बाय. माझा तर नाक लाल झालाय आणि मुझे डोळे. शनी शिंगणापूरमध्ये पोहोचलोय आम्ही. 8 वाजता पोहोचायला पाहिजे होतं, पण 9:30 वाजले. ऑलमोस्ट 6 तासांचा आमचा प्रवास झालाय. फायनली आम्ही पोहोचलोय शनी शिंगणापूरमध्ये. आता इथून 3 किलोमीटरवरती आमचं घर आहे, जे आहे गणेशवाडीमध्ये. खूप थंडी. सो अशी होती आमची जर्नी आणि 2 तास जरा जास्त लागले आम्हाला, 8 कारण वाजता पोहोचायला पाहिजे होतं, पण आम्हाला 9:30 झाले. 1.5 तास जास्त लागलाय, कारण गर्दी आणि लोणीमध्ये खूप खराब रोड आहेत सध्या तरी. काम काम चालू आहे, कारण याच्या वर्षी आपल्याकडे कुंभमेळा, त्यामुळे सगळे रस्त्यांच्या कामं सोबत चालू आहेत. खूप खराब रस्ता होता. असं आम्ही 31 डिसेंबर 2025 सेलिब्रेट केला आहे. आता उद्या दाखवू तुम्हाला आमचा बाग. चला आता आम्ही बागेत होणार उद्यापासून. 2 दिवस फुल काम बागेत. चला मंडळी, बाय.